गेल्या 15 दिवसांपासून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती गंभीर झाली आहे। पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराचं पाणी अद्याप ओसरलेलं नाही। यामुळे ऊसाबरोबरच सोयाबीन, भाजीपाला तसंच अन्य पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे राज्य सरकारनं पूरग्रस्तांना 2019च्या धर्तीवर कोणतेही निकष न लावता मदत करण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळानं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा त्याचबरोबर कृष्णा आणि वारणा या नद्यांची पाण्याची पातळी कमी व्हायला तयार नाही। जवळजवळ 15 दिवस झालं पिकं पाण्याखाली आहेत आणि या पिकांचं संपूर्णपणे नुकसान झालेलं आहे। ही पिकं आता हाताला लागत नाही। तेव्हा राज्य सरकारनं 2019च्या महापुरामध्ये ज्या पद्धतीनं पीक नुकसान भरपाई दिली होती तेच निकष लावून यावेळी सुद्धा नुकसान भरपाई द्यावी। त्याचबरोबर महापूर ओसरल्यानंतर सुद्धा दीर्घकाळ पाणी रेंगाळायचं कारण म्हणजे केवळ आलमट्टी किंवा हिप्परगीचा विसर्ग कारणीभूत नसून तर त्याच्याबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये नद्या ओलांडणारे जे काही पूल आहेत आणि त्या पुलावरच्या दोन्ही बाजूला जे भराव आहेत ते भराव सुद्धा तितकेच जबाबदार आहेत। तेव्हा हे जे भराव असणारे जे पूल आहेत त्या ठिकाणी पिलर उभा करून हे पाणी पात्राबाहेर पडलेलं पाणी पास व्हायला काहीतरी व्यवस्था केली पाहिजे आणि यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सरकारनं एकमेकाशी समन्वय साधून त्याच्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर अशा प्रकारचे जर घटना अघटित घडल्या जशा शिरूर तालुक्यातील अकिवाटमध्ये 3 लोक वाहून गेले, याचं कारण शिरोळ असेल, हातकणंगले असेल, करवीर असेल या तालुक्यामध्ये जे गाव पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत त्या नदीच्या काठाला आहेत आणि त्या जॅकवेलकडे जात असताना होडीनं जावं लागतं आणि मग अशा काही घटना घडल्या तर बचाव कार्यासाठी म्हणून प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीला विशेषतः शिरोळ तालुक्यातील 40, हातकणंगले तालुक्यातील 15 आणि करवीर, कागल या तालुक्यामध्ये सुद्धा प्रत्येक ग्रामपंचायतीच्या नदी काठाला आहेत आणि पुरानं वेढल्या जातात त्या ग्रामपंचायतीकडे एक यांत्रिक बोट असणं गरजेचं आहे। आपत्ती निवारण च्या लोकांनी प्रत्येक गावामध्ये तरुणांना प्रशिक्षण देऊन तयार ठेवलेलं आहे। तर प्रत्येक ग्रामपंचायतीच्या मालकीचं जर का यांत्रिक बोट असेल तर निश्चितच बचाव कार्य अधिक सुलभ होतं। अकिवाटच्या घटनेमध्ये जर ग्रामपंचायतीकडे यांत्रिक बोट असते तर कदाचित अजून 1-2 लोकांचा जीव वाचला असता। तेव्हा यासाठी भरीव तरतूद एकदा जिल्हा नियोजन मंडळातून करावी किंवा ग्रामपंचायतींना 15व्या वित्त आयोगातून करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आज पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे गेली आणि त्यांनी कॅबिनेटमध्ये हे मुद्दे मांडून राज्य सरकारचं धोरण ठरवावं अशी विनंती केली।